नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। बातमी रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाची। मुंबई गोरेगाव आरे कॉलनी परिसर बंद। समाजभूषण वसंत कांबळे प्रवक्ते रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। परभणी महाराष्ट्र येथे संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरण आणि पोलिसांचा संविधान प्रेमी व आंबेडकरवादी भीमसैनिकांवर झालेला अमानुष्य लाठीचार्ज याच्या त्यांच्या घरात घुसून महिलांवर अन्याय अत्याचार तसेच जेल कस्टडीत आंदोलन करता शहीद सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी याचा मृत्यू प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंद 16/12/2024 रोजी झाला आहे। आरे कॉलनी परिसरातील सर्व आंबेडकरवादी व संविधानप्रेमी जनतेने महाराष्ट्र बंदमध्ये सामील होऊन महाराष्ट्र सरकारच्या दडपशाहीचा व परभणी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध केला आणि संविधान तोडफोड प्रकरणास व त्यांचे साक्षीदार यांच्यावरती देशद्रोही गुन्हे दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश बचाओ संविधान बचाओ, देश बचाओ संविधान बचाओ, संविधान बचाओ देश बचाओ, देश बचाओ देश बचाओ। परभणी येथे झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जाचा निषेधार्थ महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो। या ठिकाणी परभणी महाराष्ट्रात तमाम भीम सैनिक 10 डिसेंबर 2024 रोजी जाणून घेऊया काही टीम बनवून देशद्रोही संविधान विरोधी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा होती काय परिस्थितीने कसं काय आहे तोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सुंदरशी अशी संविधान दिली। त्या संविधानामुळे हा देश चालतो, संपूर्ण राज्यकारभार चालतो आणि या जनतेचे कवच कुंडले ती संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्या संविधानाला तोडून पुन्हा एकदा या देशामध्ये अशांतता माजवण्याची काही शक्ती करत आहेत। कुणाला तर एका माणसाला पुढे करून माध्यप्रिय असं जाहीर करून त्याला मात्र त्यांच्या हातून संविधान तोडून घेतलं जातं आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे परभणी आणि मराठवाड्या आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दंगल करण्याचा प्रयत्न या इथले संविधान विरोधक या ठिकाणी करत आहेत। संविधानाला डिवचण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं आहे। संविधान संपुष्टात आणून पुन्हा या देशामध्ये मनोवाद आणि या ठिकाणची असणारी झुंडशाही, या ठिकाणची दडपशाही करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। त्याची सुरुवात परभणीमध्ये संविधान तोडून या ठिकाणी केली गेलेली आहे आणि या संविधान तोडल्याच्या नंतर इथल्या आंबेडकरवादी समूहासह संविधानप्रेमी आणि देशभक्त लोकांनी संविधान तोडलेल्याच्या निषेधार्थ म्हणून या ठिकाणी सरकारचं आणि ज्या ठिकाणी संविधान तोडणाऱ्या लोकांना अरेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आंदोलन करत असताना सरकार आणि पोलीस खात्याने अत्यंत अमानवीय पद्धतीने अत्याचार अन्याय केला। आंबेडकरी समाजातील वस्त्या असतील, परभणीमधील समूह असेल, त्या समूहावरती रात्री घरात घुसून मारण्यात आलं। जे काही कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले त्यांच्या 500च्या जवळपास कार्यकर्त्यांवरती केसेस घेऊन त्यांना त्या ठिकाणी गुन्हेगार ठरवलं जात आहे। ज्यांनी संविधानाची तोडफोड केली त्याला मात्र इथलं बदमाश सरकार ICUमध्ये घेऊन VIP ट्रीटमेंट देऊन त्याला मात्र सुरक्षित केलं जात आहे। त्याला मात्र शिक्षा काय अजून काय या ठिकाणी केलं जात नाही, जेलमध्ये टाकलं जात नाही। आणि म्हणून या ठिकाणी या संविधानकर्ते आंबेडकरवादी सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, महाराष्ट्रभर विरोध केला आणि त्या विरोधाला पोलिसांनी लाठीचार्ज करून पोलीस अत्याचार करत आहेत त्याच्या निषेधार्थ आणि हे थांबलं पाहिजे। हे पोलीस खात्यातले जे अधिकारी अशा पद्धतीनं वागणूक करत आहेत, पोलीस खात्याचं नाव बदनाम करत आहेत, सरकारचं बदनाम करत आहेत, आंबेडकरी समूहाचे अत्याचार अन्याय करतात, लाठीचार्ज करतात, जेलमध्ये खून पाडतात, अशा पोलिसावरती ताबडतोब कारवाई मनुष्यवधाची झाली पाहिजे आणि देशद्रोहाचे गुन्हे यावरती दाखल झाले पाहिजेत आणि ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस घेतलेल्या आहेत त्या सर्व केसेस
बिनशर्त माघार घेऊन आंबेडकरी समूहाला आणि संविधानाला सुरक्षित केले पाहिजे। या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकर्त्याचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज महाराष्ट्र बंद 16 डिसेंबर 2024 रोजी पुकारलेला आहे। त्या बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्र सामील होत असताना गोरेगाव मुंबईमध्येही या ठिकाणी बंदमध्ये आम्ही सर्व पाठिंब्याने या ठिकाणी सामील आहोत आणि सरकारचा जाहीर निषेध करत आहोत, पोलीस खात्याचा जाहीर निषेध करीत आहोत आणि मागणी करत आहोत की ताबडतोब त्या 500 कार्यकर्ते आणि आता ज्या आंदोलनात सामील झाले आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांची केसेस न घेता त्या बिनशर्तपणे केसेस माघार घ्या आणि ज्यांनी संविधान तोडून या ठिकाणी देशद्रोह केला आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या आंबेडकरी समूहाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।